एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक। नवउद्योजकांसाठी 50% अनुदानावर 1 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठीचे मोफत मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न। याबाबत सविस्तर असे की सलोखा प्रस्थापन संस्थेच्या वतीने मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय पशुधन अभियान व इतर योजनेअंतर्गत 50% अनुदानासह 1 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी योग्य असे मोफत मार्गदर्शन शिबिर सलोखा प्रस्थापन संस्थेच्या वतीने दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी लाभ चेंबर्स जीवन हॉस्पिटल शेजारी वेदांत नगर रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शेळी मेंढी पालन, कुक्कुट पालन, गाय म्हैस पालन, चारा व पशुखाद्य निर्मिती प्रकल्प यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान व इतर योजनेअंतर्गत 50% अनुदानावर 1 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्प उभारणीसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले। माजी सहायुक्त पशुसंवर्धन खाते महाराष्ट्र राज्य तथा सलोखा प्रस्थापन संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर JM डोईफोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच डॉक्टर अनिल म्हैसेकर यांनीही तांत्रिक मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे डॉक्टर नाईकवाडे सरांनी सुद्धा उपस्थितांना मोलाचे असे मार्गदर्शन केले। या प्रशिक्षण शिबिराला जवळपास 35 ते 40 जणांनी सहभाग घेतला होता। APN न्यूज साठी अर्जुन पवार, छत्रपती संभाजीनगर। दूध काढतात आणि बरोबर दूध काढून आणि तिच्याकडे पॅकिंग 5 लिटरचं त्याला पाश्चराइज लिक्विड पूर्ण हे स्वतः यांच्याकडे प्लॅन्ट यांच्याकडे सगळं पाश्चरायझिंग केलेलं सगळं केलेलं सगळं कॅन पॅक केलेलं आहे त्याच्यावर म्हणून आणि ते डीप फ्रीजमध्ये दूध ठेवलेलं असतं। आणि त्यांच्याकडे सिस्टम कशी आहे त्यांच्याकडे समजा हा हॉल आहे, हॉलच्या हॉल AC असतो। आपल्याकडे कसं आहे फक्त फ्रीजमध्ये जे AC आहे। एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, 4 बिहारी ठेवले आणि ती चारी बिहारी पडून गेली, मग म्हशी कोण काढणार? तुम्हाला प्रॅक्टिस नाही, तुम्हाला फक्त पैसे मोजायची सवय, मग म्हशी दूध कोण काढणार? मग याच्या पाया पडा, त्याच्या पाया पडा, त्याच्या पाया पडा, म्हशी दूध काढायला बोलवणार, गावातल्या एखादी चक्कर मारा, तोपर्यंत हे होऊन जातं। तर त्या आपल्याला वेळेवर जर कोणी नसलं तर स्वतः दूध काढण्याची सुद्धा प्रॅक्टिस झाली पाहिजे। एक 4-5 म्हशी तरी आपल्याला पिता आल्या पाहिजे, अशा दृष्टीचं सुद्धा हे झालं। 200 एवढा 4 कोटीचा प्रोजेक्ट आपल्याला कोण एवढं 2 कोटी शासन कर्ज देणार असलं तरी 2 कोटी शासन सबसिडी देणार असली तरी आपल्याकडं बँकेने 50% कर्ज दिलं पाहिजे। 10-15% आपल्याला मार्जिन भरायला पाहिजे ना। 10-15 लाख रुपये आपले लागतील, तेवढे आपल्याकडे नसतात। त्याच्यासाठीच आणि आपल्याला इतर योजना माहित पाहिजे। सबसिडीच्या वगैरे पण आपल्याला कर्ज करायचे आणि पंतप्रधान नाबार्डची योजना आहे, सीएमआरची आहे। नमस्कार, मी मंदा भागीनाथ काळे। आम्ही शेळ्यांची आणि कोंबडी फार्म याची ट्रेनिंगसाठी आलोय। सरांना खूप मार्गदर्शन केलं व्यवस्थित। नमस्कार, मी भागीनाथ आसाराम काळे। सलोखा प्रस्थापन संस्थेमध्ये आम्ही ट्रेनिंगसाठी आलो होतो। खूप चांगली ट्रेनिंग मिळाली। नाईकवाडे सरांनी आमच्यासाठी उच्च दर्जाचे उच्च लेवलचे अधिकारी आम्हाला मार्गदर्शनासाठी बोलवले। तर डोईफोडे सर, म्हैसेकर सर यांनी इतकं उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आम्हाला की आम्ही धन्य झालो ते मार्गदर्शन ऐकून। आणि ही संस्था खूपच चांगली आहे। जे होतकरू बेरोजगार तरुण आहेत यांचा इन्कमचा व्यवसायाबद्दलचा दर्जा वाढवण्यासाठी खूप मनापासून ही संस्था झटत आहे। आमच्यातर्फे या संस्थेला हार्दिक शुभेच्छा। ट्रेनिंग माझ्या अगोदर पोल्ट्री फार्मचा व्यवसाय चालू आहे। त्या सलोखा संस्थेच्या माध्यमातून मी जी ट्रेनिंग घेतली गोट फार्मिंगसाठी ती मी 100% सक्सेस करणार यांच्या माध्यमातून। नमस्कार, मी ज्ञानेश्वर जाधव, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड येथून आलेला आहे। सलोखा प्रस्थापन संस्थेनं खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि पशुसंवर्धन त्याचं संवर्धन कसं करायचं, कसं नियोजन करायचं सगळं व्यवस्थित सांगलेलं आहे। त्यांचं माझ्यातर्फे खूप छान प्रशिक्षण दिल्याबद्दल धन्यवाद। या शिबिरासाठी मी नांदेडून आलेलो आहे। मग आता काय विचार केला व्यवसाय करायचा? त्याच्यानंतर मला व्यवसाय करायचा आहे आणि तो व्यवसाय 100% सक्सेस करून कोणता व्यवसाय करणार? म्हणजे म्हैस
म्हैस पालन. तुमचं नाव सांगा. ज्ञानेश्वर जाधव. आज सलोखा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद या ठिकाणी डॉक्टर नाईकवाडे यांच्या विनंतीनुसार एक व्याख्यान देण्याकरता या ठिकाणी मी आलो. व्याख्यानामध्ये साधारणपणे अमेरिकेमध्ये गाई पालनाचा व्यवसाय कसा करतात, इंडियामध्ये गाई पालनाचा व्यवसाय कसा करतात आणि गाई पालन, बकरी पालन आणि कोंबडी पालन हे कसं फायदेशीर आहे या दृष्टीनं सर्व जे डेलिगेट्स होते या सर्व डेलिगेट्सना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. साधारणपणे डेअरी फार्म असू द्या, पोल्ट्री फार्म असू द्या किंवा तुमचं बकरी पालन असू द्या, यामध्ये तुम्हाला आर्थिक बाबीची फार आवश्यकता असते आणि आर्थिकदृष्ट्या तो कसा सक्षम करता येईल या दृष्टीनं कसं मार्गदर्शन करायचं हे सगळे आमचे डॉक्टर म्हैसेकर, डॉक्टर नाईकवाडे, मी स्वतः आम्ही यांना सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर म्हैसेकर साहेबांनी काही कृत्रिमरित्याविषयी, काही वाचपणाविषयी याच्याविषयी सगळं मार्गदर्शन केलेलं आहे आणि जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच नाईकवाडे साहेबांनी सुद्धा ज्या काही विविध योजना आहेत, पशुसंवर्धनाच्या विविध योजना किंवा बँकेच्या विविध योजना, पंतप्रधानाच्या विविध योजना, मुख्यमंत्री कार्यालयाकडून ज्या काही विविध योजना आहेत त्या विविध योजनांवरसुद्धा सविस्तर असं मार्गदर्शन ह्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे आणि अशा प्रकारे हा आज या ठिकाणी सर्वांनी बोलून माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या या सर्वांचा आभार. तुम्ही बाहेरच्या देशातून समजा सगळं बघून आले तुम्ही, तर त्याचा इथं अनुभवाचा फायदा नक्की होईल का आणि इथल्या तरुणांना तुम्ही काय आव्हान करणार? बाहेरच्या देशामधून जे मी आता पाहून आलो, जर्सी गाईचे जे किंवा त्या होस्टिंग फिशिंग गाईचे जे फार्म आहेत त्या फार्ममध्ये साधारणपणे हायजेनिक कंडिशन मेंटेन केल्या जातात. स्वतः मालक त्या ठिकाणी जातीने लक्ष देतात आणि त्या जे जनावर आहेत 10 लिटर दूध देणाऱ्याच्या खाली जे दूध देणारे जनावरं ते डिस्कार्ड करतात, ते ठेवत नाही, कारण त्यांना इकॉनॉमिकली ते जनावरं ठेवणं परवडत नाही. म्हणून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना, इंडियाच्या शेतकरी बांधवांना विनंती करेल की त्यांनी साधारणपणे ज्या उत्कृष्ट गायी आहे त्या गायीची चांगली खरेदी करायची, उत्कृष्ट गायीची निगा करायची आणि 10 ते 15 लिटर दूध त्या गायीपासून कसं मिळेल या दृष्टीने त्यांची चारा पाण्याची सगळी व्यवस्था करावी. कमी 2-3 लिटर क्षमतेच्या जर गायी त्यांनी ठेवल्या तर त्याच्यामध्ये त्यांना लॉस येण्याची शक्यता राहते. म्हणून त्यांना त्याप्रमाणे मी आवाहन करेल की त्यांनी स्वतः लक्ष देणं, जनावरांची काळजी घेणं, हायजेनिक कंडिशन मेंटेन करणं आणि दूध कसं वाढेल 10-15 लिटरच्या वर या दृष्टीने काळजी घेणं हे फार महत्त्वाचं राहणार आहे. डॉक्टर नाईकवाडे साहेबांनी या कार्यक्रमाची थोडी पूर्वकल्पना दिली. म्हणजे हा स्तुत्य उपक्रम आहे, कारण सध्या उद्योजक व्हा असं म्हणायची वेळ आलेली आहे. सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत, तरुण भटकायला लागले. त्याच्याऐवजी त्यांना जर पशुसंवर्धनातील वेगवेगळे व्यवसाय आहेत, जसं गाय म्हैस पालन, शेळी पालन, त्याचप्रमाणे कुक्कुटपालन, याच्यामध्ये मोठा पैसा कमवण्याच्या संधीचा भाग आहे. त्याच्यामुळं त्यांना जुजबी प्रशिक्षणामधून देखील मोठ्या प्रमाणात मार्ग सापडू शकतो. आज इकडे तिकडे नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा जर छोटासा व्यवसाय जरी चालू केला तरी त्यांना आपलं कुटुंब सांभाळत चरितार्थ चालवण्यापुरतं निश्चितपणे याच्यातून उत्पन्न मिळतं. आणि यामध्ये आपल्याला साधारणपणे शास्त्रशुद्ध पैदास व्यवस्थापन आणि आहार, संतुलित आहार कसा द्यावा याचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणावर केलं जातं, ज्याच्यातून त्यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान होण्याची शक्यता शिल्लक राहत नाही. बाकी सध्या पशुवैद्यकीय सेवा सर्व प्रकारच्या उपलब्ध होतात, ज्याच्यामध्ये लसीकरण आहे, जंतुनाशक औषधी आहे, मोठ्या प्रमाणात सेवा सगळ्या उपलब्ध होतात. आणि या संस्थेचं खरंच कार्य कौतुकास्पद आहे की त्यांनी आज भटकणाऱ्या तरुण वर्गाला दिशा दाखवण्याचं मोठं कार्य हाती घेतलेलं आहे. डॉक्टर डोईफोडे साहेब हे आमचे सिनियर आहेत, त्याचे देखील अनुभव खूप मोठा आहे. त्याच्यामुळे त्यांनी अमेरिकेत जे सांगितलं की त्या ठिकाणी या व्यवसायाला व्यवसाय म्हणत नाही, त्या ठिकाणी ते डेअरी इंडस्ट्री, डेअरी पोल्ट्री इंडस्ट्री असे शब्द वापरले जातात आणि त्याच पद्धतीने आपल्याकडची लोक आता हे व्यवसाय करू लागले. मी 36.5 वर्ष शासकीय सेवा केली. त्याच्यानंतर
7 वर्ष झाले प्रशिक्षण देण्याचं काम करतो. नॅशनल अकॅडमी रोड सेफ्टी जी आहे त्याच्या अंतर्गत रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट जी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्र बँकेची, त्या ठिकाणी महिला बचत गटांना आम्ही शेळीपालन, गाय म्हैस पालन, पोल्ट्री याचं ट्रेनिंग 10 दिवसाचं देतो. धन्यवाद. धन्यवाद. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.